हनुमान चालीसा भक्ती, विज्ञान आणि आत्मशक्तीचा रहस्यमय संगम आहे। हनुमान चालीसा हा मित्रांनो केवळ एक धार्मिक स्तोत्र नाही, तर तो एक ऊर्जेचा स्रोत, मानसिक शांततेचा मार्ग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रभावी मंत्र पण आहे। प्राचीन भारताने ध्वनी लहरींचा आणि मनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला होताच आणि आज आधुनिक विज्ञानात देखील याला मान्यता आहे। तुम्ही हनुमान चालीसा दररोज पठण करता का? याचा प्रभाव तुमच्या शरीरावर आणि मनावरती कसा होतो? शरीरामध्ये गॅमा वेव्ह सक्रिय होत असतात, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारत असते। नियमित पठण केल्याने मित्रांनो ऑक्सिटोसिन म्हणजे जे आनंदाचे हार्मोन म्हटले जाते ते वाढत असते। त्याचबरोबर कॉर्टिसोल म्हणजे तणाव हार्मोन ते सुद्धा कमी होतात। जे तणाव निर्माण करणारे हार्मोन असतात ते सुद्धा कमी होतात। अमेरिकेतील डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांच्या संशोधनानुसार जप किंवा पठण केल्याने रिलॅक्सेशन रिस्पॉन्स सक्रिय होतो की जो तुमचा मनातील तणाव कमी करतो। प्लासेबो इफेक्ट आणि आत्मविश्वास हे एक वैज्ञानिक दृष्ट्या विचारात घेतले जातात। जर एखादी गोष्ट आपल्याला मनोबल वाढवत असेल ना, तर ती खरोखर परिणामकारक ठरत असते। हनुमान चालीसेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नासे रोग हरे सब पीरा। हे पठण केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो, कारण मन आणि शरीर एकमेकांशी जोडले गेलेले असतात। मित्रांनो, पाण्याच्या रेणूंबाबत डॉक्टर मसारू एमोटो यांनी केलेल्या प्रयोगात सिद्ध झाले आहे की शब्द आणि विचार यांचा प्रभाव वस्तूंवरती होतो। राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी मंदिर हे हनुमानजींचे अनोखे स्थान मानले जाते, जिथे आजही हनुमान चालीसेचे पठण मानसिक आजार बरे करण्यासाठीच केले जाते। तिथे अनेक अनुभव सुद्धा आहेत। राजस्थानच्या वाळवंटात 11 दिवस पठण करणाऱ्या काही साधूंची कथा पण आपल्याला ऐकायला मिळते की एका योगीने राजस्थानच्या वाळवंटात 11 दिवस न थांबता हनुमान चालीसेचे पठण केले आणि त्याला तेथील तापमानाचा त्रासही झाला नाही। वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे डीप ट्रान्स स्टेट आहे, ज्यामध्ये शरीर स्वतःला अनुकूल वातावरणाशी जुळवून घेत असते। तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी 7 गोष्टी असतील ज्या हनुमान चालीसा तुम्हाला मिळवून देते। सकाळी उठल्यानंतर हनुमान चालीसा आपण जर 7 वेळा पठण केली तर आत्मविश्वास नक्की वाढतो। अभ्यास किंवा महत्त्वाच्या कामापूर्वी पठण केली तर तुमची एकाग्रता वाढते। आपण तणावग्रस्त असताना 11 वेळा जर पठण केलं तर मानसिक शांतता मिळेल। पाण्यावरती हात ठेवून जर आपण पठण केलं तर शरीरावर सकारात्मक परिणाम होतील आणि झोपण्यापूर्वी पठण केलं तर मन स्थिर राहूनच जागे होताल आणि सकाळच्या वेळी 21 वेळा पठण केलं तर मनोबल वाढेल आणि 40 दिवस जर आपण नियमित पठण केलं तर जीवनात सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील। म्हणून मित्रांनो, हनुमान चालीसा ही केवळ भक्तीच नाही, तर त्याच्यामध्ये कुठंतरी विज्ञान सूक्ष्मतेने दडलेलं आहे, जे आपल्याला फक्त अनुभवता येतं ते दिसत नाही। हनुमान चालीसा ही एक शक्तिशाली साधन आहे, जे विज्ञान, न्यूरोसायन्स आणि आत्मशक्ती यांना जोडणारा एक अद्भुत मंत्रच म्हणता येईल। ही केवळ मित्रांनो शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम घडवून आणणारी एक तुलसीदासांनी दिलेली आपल्याला ठेवीच आहे। प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम।